विधान परिषदेत ठाकरेंनी अंबादास दानवेंना दिलेल्या उमेदवारीनंतर नाराज काँग्रेसने उमेदवार देण्याची भाषा केली। काँग्रेस आता ठाकरेंसमोर आव्हान निर्माण करणार अशी चर्चा रंगलेली असतानाच इथे आव्हानाचे वारे मंदावले। ठाकरेंच्या नेत्यांबरोबर बैठक, ठाकरेंचा एक फोन, दिल्लीतनं आलेला हिरवा कंदील आणि त्यानंतर ठाकरेंचे उमेदवार अंबादास दानवेंना मिळालेला काँग्रेसचा पाठिंबा। इतकं वेगवान राजकारण बदललं, पण या वेगवान घडामोडींमागे काँग्रेसचा प्लॅन बी होता का? तो यशस्वी झालाय का? हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधनं। नमस्कार, मी हर्षदा। उमेदवारी अर्जाची मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येला ठाकरेंऐवजी अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं। मित्रपक्षांशी चर्चा न करताच परस्पर ठाकरेंच्या शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेस नेते चिडले आणि उमेदवार उतरवण्यासाठी शड्डू ठोकला। ज्या आक्रमकतेनं काँग्रेसनं उमेदवार देण्याची भाषा केली, तितकी तत्परता उमेदवार निवडीसाठी काँग्रेस नेत्यांनी दाखवली नाही। तेव्हाच काँग्रेसचा प्लॅन बी ऍक्टिव्ह झाल्याचे संकेत मिळाले। पण तरीही काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बोलावलेल्या बैठकीमुळे उत्सुकता ताणली गेली। दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवार निवडीसाठी बोलावलेल्या बैठकीत ठाकरेंच्या नेत्यांची एंट्री झाली, ज्यात अनिल देसाई, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर या नेत्यांचा समावेश होता। काँग्रेस आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अवघ्या 1.5 तासात काँग्रेसनं आपल्या आव्हानाची माघार जाहीर केली। तसंच ठाकरेंचे उमेदवार अंबादास दानवेंना पाठिंबाही दिला। दानवेंना पाठिंबा जाहीर करणाऱ्या काँग्रेसनं खेळी खेळली अशी त्यावेळेस राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली। या 1.5 तासाच्या बैठकीदरम्यान नार्वेकरांच्या फोनवरनं ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क केला। ज्या फोनवरनं 2028 मधल्या निवडणुकांविषयी शब्द दिला घेतला गेला असं बोललं जातंय। विधान परिषदेच्या 10, मुंबई स्थानिक मतदारसंघाच्या 2 आणि राज्यसभेच्या जागांसाठी 2028 मध्ये निवडणुका होणार आहेत। असं म्हटलं जात आहे की काँग्रेसनं यापैकी राज्यसभेच्या खासदारकीची 1 आणि विधान परिषदेच्या आमदारकीची 1 अशा 2 जागांची मागणी केली। ती मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं मान्य केली, म्हणजेच ठाकरेंनी मान्य केली। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली फोनवरनं। काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर मग ठाकरेंचे उमेदवार दानवेंचा उमेदवारीचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला। दानवेंच्या भेटीनंतर विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची या सूत्रानं पुढे जातो असं सूचक वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं। यातून काँग्रेसने आगामी राज्यसभेची जागा पदरात पडल्याचं स्पष्ट झालं। 2028 मध्ये महाराष्ट्रातले 6 आमदार निवृत्त होतील, त्यातले एक आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत। राऊतांच्या राज्यसभेतल्या खासदारकीची मुदत ही एप्रिल 2028 ला संपणार आहे। मवियामध्ये पुरेसं संख्याबळ नसतानाही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून याच वर्षीच्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांना संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं एकमतानं घेतला। अर्थात काँग्रेसनं आधी त्याला नकार दिला होता, पण त्यानंतर काँग्रेसही राजी झाली। तसंच आता विधान परिषदेच्या निवडणुकीला ठाकरेंच्या उमेदवारालाही काँग्रेसनं पाठिंबा दिला। काँग्रेसनं ठाकरेंना विधान परिषदेची जागा सोडत असतानाच राज्यसभेच्या एका जागेबाबत निर्णय घेण्याची मागणीही केली होती। त्यामुळे आगामी राज्यसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या पदरी राज्यसभेची 1 जागा पडेल हा शब्द घेतल्यानंतरच काँग्रेसनं उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय, ही गोष्ट आतापर्यंत स्पष्ट झाली। अशा तऱ्हेने ठाकरेंच्या एका फोनमुळे विधान परिषदेसाठी मवियातल्या राजकारणाचे वारे बदलले आणि काँग्रेसचा प्लॅन बी यशस्वी झाला। आता 2028 ला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठीची 1 जागा काँग्रेसनं आपल्या पदरात पाडून घेतली असेल, तर मग संजय राऊतांची खासदारकी धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पण निवडणुकांना आता बराच काळ आहे, मध्यंतरी काहीही घडू शकतं असा सूर राऊतांनी लावल्यानं काँग्रेसच्या पदरात खरंच यश पडलंय का? राज्यसभेतली एकमेव जागा ठाकरे सोडतील का? या प्रश्नांची उत्तरं 2028 लाच मिळतील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचबरोबर राज्यसभेतली ठाकरेंची एकमेव जागा ठाकरे सोडणार का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी धन्यवाद।